यंत्रमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतन, प्रलंबित मजुरी वाढ आणि स्वतंत्र यंत्रमाग कामगारांना कल्याणकारी मंडळाची स्थापना या प्रमुख मागण्यांबाबत शासन स्तरावर तातडीने निर्णय व्हावा. यासाठी महिना अखेरपर्यंत प्रभावी पाठपुरावा करावा अशी मागणी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे करण्यात आली. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास 1 जुलै 2026 पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. कृती समितीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने 1971 मध्ये यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा लागू केला. त्यानंतर 1984 मध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा समावेश असलेले किमान वेतन निश्चित करण्यात आले. मात्र कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने आजही मोठ्या संख्येने यंत्रमाग कामगारांना किमान वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. समितीने निदर्शनास आणून दिले की 2017 पासून कामगारांना कोणतीही मजुरी वाढ मिळालेली नाही. वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून कामगारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनल्याची व्यथा कामगारांनी व्यक्त केली. सध्या यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी 17,321 रुपये किमान वेतन निश्चित असतानाही अनेक ठिकाणी कामगारांकडून 12 तास काम करून घेतले जाते. मात्र त्यानुसार वेतन दिले जात नाही असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे 8 तासांच्या कामाची अंमलबजावणी, किमान वेतनाची सक्ती आणि सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेली प्रलंबित मजुरी वाढ तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय यंत्रमाग कामगारांच्या सामाजिक आरोग्य व आर्थिक सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने ठोस पाठपुरावा करण्याची विनंतीही माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासन स्तरावर आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. निवेदनावर कॉम्रेड भरमा कांबळे, दत्ता माने, मदन मुरगुडे, राजेंद्र निकम, सदा मलाबादे, कॉम्रेड आनंदा गुरव, दशरथ मोहिते, सुनील बारवाडे, हनुमंत लोहार यांच्यासह सदस्यांच्या सह्या आहेत. यावेळी कृती समितीचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.